हाय, हॅलो, नमस्कार. कशी आहे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? तर स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि जुने असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा आजचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये सकाळचा, दुपारचा, रात्रीचा असा मिक्स व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे दिवसभराचा एकच मी व्हिडिओ आज अपलोड करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आमच्या घरी रोजचंच आहे, की जरासं ह्यानं तुकडा खाल्ला चपातीचा, की "मैं अब शेर बन गया" म्हणतो आणि जाऊ दे म्हणतो मला बाहेर खेळायसाठी. तर आता बघा ना, तिला जुगलबंदी चालू आहे. म्हणजे तिला घोडात घेतंय, की "दीदी मला बाहेर जाऊ दे ना आता. माझं खाणं-पिणं सगळं झालेलं आहे. आता मस्तपैकी टेरेसवर जाऊन मी लोळून येतो." असं म्हणतो आणि टेरेसवर पण खरंच जातो बरं का. आणि जर तिथून जर चुकून आपण दरवाजा खोलला टेरेसचा, की डायरेक्ट खाली जाते आणि एखादा जर कोणी माणूस अनोळखी दिसला तर डायरेक्ट वरती येते. असा आगाऊ आहे हा. तर नुकतीच आता सकाळ झालेली आहे आणि सगळ्यांच्या अगोदर साहेबालाच खायला लागतं, कारण की रात्रभर जागरण करून भूक लागलेली असती मला असं वाटतं त्याला, कारण की हा रात्रभर झोपत नाही. कधी पण उठलं तर खेळतच असतो. तर याला खेळायला सुद्धा मी एक कागदाचा बोळा दिलेला असते, जेणेकरून तो मग त्याला ढकलून, 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 ढकलून असा खेळत असतो. आणि त्याला कंच्या पण दादूच्या असतात खेळायसाठी. मग त्या कंच्या तोंडात घेणार, सोफ्याच्या खाली नेणार, तिथून तोंडात घेऊन येणार, परत असं खेळत. म्हणजे त्याचा रात्र हे जागरणातच जाते असं मला वाटतं. तर श्रावणी नेमकीच उठली होती झोपून आणि मग ती त्याला बाहेर जाऊ देत नव्हती, कारण की नंतर आणायच्या टायमाला तिला तो सापडतच नाही. पार तिला दमवून टाकते, कारण की टेरेसवर जेव्हा तिला ती आणायला जाते झिंगऱ्याला, तेव्हा तो एवढा पडतो, की "जा, मी तुझ्या हातातच नाही सापडणार." असं. म्हणजे येतो तर वाटलाच घरामध्ये, पण एवढा तिला थकवतो त्याच्यामुळे ती सहसा त्याला बाहेर नकोच जायला म्हणते. आणि बघा तुम्ही, ती मान पण हलवते, की "नाही, मी नाही जाऊ देणार" म्हणून. आणि तो तिला गयावया करतोय, की "दीदी मला बाहेर जाऊ दे." तर असं आमच्या घरी आता रोजच झालेलं आहे, की जरासं खाल्लं की चाललो मी म्हणतो बाहेर आणि दरवाजामध्ये जाऊन एवढा युवळणार, पार रडल्यासारखा, जसं जे लहानचं बाळ कसं जन्मल्याबरोबर कसं रडतं ना, बिलकुल तसंच रडत बसते. हा एवढा आगाव आहे. तर श्रावणीला मग मी समजावू लागले, की "श्रावणी जाऊ दे ना गं, त्याला राहू दे, खेळू दे. त्याला म्हणजे त्याचं जिरलं पाहिजे, किंवा त्याला मातीचा म्हणजे लोळायला आवडत असं मला असं वाटतं, त्यांची केसं झटकायसाठी म्हणून ते मातीमध्ये लोळतात." असं आमच्या घरचे साहेब म्हटले होते, की जेव्हा तो मातीमध्ये लोळतो म्हणजे तो आपल्या केसाला पूर्ण शरीराचे जे केस असतात ते झाडून येतो. तर त्याला जाऊ दे असं म्हणून. तर श्रावणी तर काही ऐकायला तयारच होईना. नंतर मग तिला जरासं मी बोलले, की "श्रावणी, जर तू त्याला नाही जाऊ दिलीस तर मग मी तुला संध्याकाळी सोडणार नाही, संध्याकाळी सोडणार नाही खेळायसाठी. कारण की तुला पण वाटतं ना, की मी पण खेळायला जाते. तर त्याला पण असं वाटतं, की मी पण खेळायला जावं म्हणून." तर तुम्ही बघू शकता कसं एकमेकांशी भांडण करणं चालू आहे, की त्यांचा दरवाजा उघड, मला बाहेर जाऊ दे, आणि ती म्हणते, "मी अजिबात बाहेर जाऊ देणार नाही." मग तिला जरासं समजवलं, की जाऊ दे त्याला बाहेर. जर त्याला सोडलं नाहीस तर मी तुला सुद्धा जाऊ देणार नाही. तुला पण वाटतं ना, की बाहेर जावं, खेळावं, चार चौघात हुंदडावं, तसंच त्याला पण वाटतं. पण आता बिचारा कसं, तो लहान आहे. आपण त्याला रस्त्यावर तर काही सोडू शकत नाही, कारण कुत्रे त्याला जिवंतच ठेवणार नाही अजिबात. म्हणून मग फक्त त्याला टेरेसवरच परवानगी दिलेली आहे खेळायसाठी. तर मग तिला म्हटलं, "तू स्वतः उचलून घेऊन जा आणि टेरेसवर सोडून बाहेरून कळी लावून ये. म्हणजे जर त्याचं खेळून झालं की ना, तो बरोबर गॅलरीत येतो टेरेसच्या कड्यावरती उभा राहतो आणि तिथून आम्हाला आवाज देतो, म्याऊ म्याऊ करून जोराने." तर अशी झाली ही सकाळची गोष्ट. आणि आता ही गोष्ट आहे संध्याकाळची. म्हणजे मला असं वाटते आता 7:00-7:30चा टायमिंग झालेला असेल आणि साहेब मस्तपैकी आता खेळून दमलेले आहेत. याला माहीत नाही, हा दिवसभर इतका झोपतो, जसं की 11-11:30 वाजले की झालं याचं झोपणं सुरू होतं आणि पार 5:30-6 वाजताशिवाय साहेब काही अजिबात उठणार नाही. आणि आधी एकदा जर उठला आणि खायला दिलं की झालं याचं सुरू. एकदा खाऊन झालं की परत मी शेर बन गया म्हणतो आणि एवढा खेळतो की आणि दादूची जास्त त्याची मस्ती चालते बरं का. दादूसोबतच जास्त खेळतो तो. मला माहीत नाही दादूला म्हणत असन हा माझ्याच प्रजातीचा आहे की काय, माझ्यासारखाच दिसतो की काय म्हणत असन. आणि दादूच्या सोबतच लढाई करण्यामध्ये त्याचा जास्त वेळ जात असतो. तर म्हटलं, आज कपडे भरपूर दिवस झाले कपाट पण आवरलं नव्हतं, ब्लाउजांची गडबड होती, संक्रांत गेली आणि कपाट अजिबात आवरलं नव्हतं. म्हटलं आज कपाट आवरून घेते.
आणि तुम्ही बघत असाल तर हा एवढा पसारा आमच्या घरी रोजच असतो. कारण की सकाळी जरी आवरलं तरी दुपारी परत पोरं हे दादू आणि असं हे खेळण्यामध्ये परत तसंच करून टाकतात आणि त्यामुळे मग मी हे करतच नाही, जसं आहे तसं सोडून देते. आणि नंतर मग रात्री झोपायच्या वेळेस परत छान करून झोपायला होतं म्हणून परत छान करते. तर कपाट आवरलं पण 2 दिवसामध्ये लगेच कपाट जसंच तसंच होतं. आणि हा मला असं वाटतंय 11 सव्वा 11च्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला तर मी म्हटलंच की हा जरासा मिक्स व्हिडिओ आहे सगळा दिवसभराचा आणि आता हा मागं पुढा झालेला आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ दुपारच्या नाही 11 11:30 किंवा 10च्या टायमिंगचा असा व्हिडिओ आहे. जेव्हा मी फरशी पुसत होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला ते दिसतच असेल की मी फरशी पुसतीये. तर म्हटलं आज बसून न पुसता उभ्यानेच पुसून घेते घाईमध्ये, कारण की मला ब्लाऊज होते शिवायचे आणि असतात रोजच असतात ब्लाऊज शिवायला, असं काही नाही आहे. तर म्हटलं पटापट असंच पुसून घेऊया वरचेवर. तसं तर काही घाण नव्हती, फरशी चांगलीच होती. पण म्हटलं एक हात मारला फरशीवर तर थोडी चांगली दिसते, म्हणून मग मी फरशी पुसायला घेतली. त्यात ह्या साहेबांची मध्ये दुडबुड त्याला असं म्हणजे ते जेव्हा पोछा असा फिरत असतो तेव्हा त्याला काय माहिती काय वाटतं की हे काय किडा तर नाही ना, म्हणून त्याच्या मागे सारखा लागलेला असतो आणि मी पुसल्या जाग्यावरच आपल्या पायाचे नक्षे उमटवत जाणार इतका आगाव झालेला आहे. तर असो, आता आपण त्याला आणलंय घरी म्हटल्यावर त्याचे नखरे पण उचललेच पाहिजे. आणि तुम्ही म्हणत असाल ह्या बाईनं काय पोतं बितं ठेवलं इथं आणून, ते ही माझे कातरणं आहेत जे शिवून उरलेले कपडे असतात, ते त्या पोतुलीमध्ये टाकलेले आहेत आणि मला असं वाटतं अर्धी तरी पोतुली झाली आहे असं ती शिवून म्हणजे कपड्यांची. हे मला असं वाटते आता ती कधी संक्रांतीच्या पहिले 15 दिवसा अगोदरपासूनची ती पोतुली तेवढी संगरलेली आहे. एवढे मी ब्लाऊज शिवले आणि मला खरंच विश्वास पण बसत नाही की मी खरंच एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत म्हणून. पण सो चला, आता आपल्याला व्हिडिओ इथंच थांबवावं लागेल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. बाय.